शेतकरी मित्रांनो, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस तर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आज मी तुम्हाला सोयाबीन पिकाचे विक्रमी उत्पादन काढण्यासाठी कीड व रोग व्यवस्थापन त्याच पद्धतीनं फवारणी व्यवस्थापन याबद्दल माहिती आहे। सोयाबीन या पिकावर सुरुवातीच्या काळामध्ये गेल्या 2 वर्षापासून गोगलगाय त्याच पद्धतीनं वाणी पैसा किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे। खोडमाशी तसेच चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव आढळून येत आहे। त्याच पद्धतीनं सुरुवातीच्या काळात या पिकावर पाने गुंडाळणारी आळी, पाने खाणारी आळी, केसार आळी, लष्करी आळी, उंटा आळी, त्याच पद्धतीनं शेवटी शेंगा भरत असताना शेंगा पोखरणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव आढळून येतो। त्याच पद्धतीनं या पिकावर पांढरी माशीचा प्रादुर्भाव देखील आढळून येतो। यामुळे येलो मोजॅकचा देखील प्रादुर्भाव होतो। त्याच पद्धतीनं या पिकावर तांबेरा, पानावरील बुरशीजन्य ठिपके, मूळकोज, मूळसड म्हणजेच कोला रॉट व चारकोल रॉट या रोगांचा देखील प्रादुर्भाव मागील काही काळामध्ये जास्त प्रमाणात शेवटी आढळून येत आहे। किडींचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करायचा आहे। त्यासाठी आपल्याला शेतामध्ये येलो मोजॅक रोग येऊ नये यासाठी आपल्याला पिवळे तसेच निळे चिकट सापळे लावायचे आहेत। तसेच विविध प्रकारच्या अळीच्या पतंगांचे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एकरी 2 ते 3 कामगण सापळे लावायचे आहेत। तर या पद्धतीचा अवलंब करून आपण सुरुवातीला किडीचं नियंत्रण करायचं आहे। कीड अतिप्रमाणात आढळून आल्यास आपल्याला जैविक तसेच रासायनिक फवारणीचा अवलंब करायचा आहे। विक्रमी उत्पादन घेण्यासाठी त्याच पद्धतीनं कीड व रोगांचं योग्य प्रकारे नियंत्रण करण्यासाठी 4 ते 5 फवारणीचं नियोजन करणं गरजेचं आहे। यासाठी आपल्याला 20व्या दिवशी सुरुवातीला वाढ फुटव्यासाठी, त्याच पद्धतीनं 40व्या दिवशी फुलांची अवस्था चालू झाल्यानंतर 60व्या दिवशी ज्यावेळेस 50% फुलं आणि काही शेंगा अवस्था असते, त्याच पद्धतीनं 80व्या दिवशी म्हणजे शेंगा भरण्याची अवस्था, आणि शेवटला गरज असेल तर 90 ते 100व्या दिवशी आपला शेंगा फुगण्यासाठी त्याच पद्धतीनं बियाण्यावर कोणत्याही प्रकारचे रोग किंवा डाग येऊ नये यासाठी गरज भासल्या शेवटची फवारणी। तर अशा 20-20 दिवसाच्या अंतरानं आपल्याला 4 ते 5 फवारणीचं नियोजन करायचं आहे। फवारणीमध्ये आपल्याला योग्य प्रकारच्या विद्राव्य खतांचा, कीटकनाशक, बुरशीनाशक, लिंबोळी आर्क त्याच पद्धतीनं संजीवकाचा वापर करायचा आहे। शेतकरी मित्रांनो, विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला सर्व फवारणीचं नियोजन तज्ञांच्या सल्ल्याने आपल्याला करायचं आहे, तज्ञ व्यक्तींच्या सल्ल्याने आपल्याला करायचं आहे। शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकाचे टोकन पद्धतीनं लागवड करून विक्रमी उत्पादन घेण्यासाठी लागणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी आजच सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस डोकी यांच्याशी संपर्क साधावा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। त्याच पद्धतीनं असेच शेतीविषयीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ आम्हाला आपल्यापर्यंत पोहोचवता येण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा। त्याच पद्धतीनं इतर कोणत्या पिकाची टोकन पद्धतीने लागवड करून जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला घ्यायचे आहे हे देखील आम्हाला कमेंटमध्ये कळवा, जेणेकरून आम्ही त्या पिकावर देखील टोकन पद्धतीने व्हिडिओ बनवू। धन्यवाद।